युती झाल्यानंतर नाराज असलेल्या घटक पक्षांची आज बैठक होणार आहे। महादेव जानकर, विनायक मेटे, रामदास आठवले आणि सदाभाऊ खोत यांची ही बैठक होणार आहे। पण कालच्या चहापानाच्या कार्यक्रमात महादेव जानकर उपस्थित होते। माढा किंवा बारामती यातील कोणती जागा मला द्यायची हा निर्णय मुख्यमंत्री घेतील आणि तो मला मान्य असेल असं जानकर म्हणाले। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, सदाभाऊ खोत आणि विनायक मेटे हे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत। शांततेची एक संधी द्या, इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना असं आवाहन केलेलं आहे। पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताकडून प्रत्युत्तराची कारवाई होऊ शकते, त्यामुळे पाकिस्तान पार बिथरला आहे, घाबरला आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची एक संधी द्या असं पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केलेलं आहे। आपण आपल्या शब्दावर ठाम असून भारतानं पुलवामा हल्ल्यासंबंधी ठोस पुरावे दिले तर तात्काळ कारवाई करू असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे। ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याशी आपण याविषयी बोलणार आहोत। ते निवृत्त लष्करी अधिकारी आहेत। हेमंत सर, आपण जे शांततेचं आवाहन केलेलं आहे किंवा एक विनंती केलेली आहे की आम्हाला संधी देऊन बघा, यावर आपण काय प्रतिक्रिया द्याल? आपल्याला असं वाटतं की पुन्हा एकदा पाकिस्तानला संधी देण्याची गरज आहे? अजिबात नाही। पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं हे विधान अतिशय हास्यास्पद आहे। कारण असं आहे की आपल्याला आठवत असेल की काही दिवसापूर्वी त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला होता टीव्ही चॅनल्सना आणि सांगितलं होतं की भारताने आम्हाला काही पण केलं तर आम्ही लढण्याकरता तयार आहोत। एवढंच नव्हे तर पाकिस्तानचे जे जुने राष्ट्रपती होते जनरल मुशर्रफ यांचे विधान आपण बघितलं असेल की जर अणुबॉम्बचं युद्ध झालं तर ते लढण्याकरता आम्ही तुमच्यावरती पहिलेच 50 अणुबॉम्ब टाकू, ठीक आहे। आणि हे अशा प्रकारची विधानं तिकडनं येत आहेत। आणि हे जे पुरावे जे मागता आहेत इम्रान खान यांना आपण शेकडो पुरावे याच्यात आधी दिलेले आहेत, परंतु ते दहशतवाद्यांच्या विरुद्ध कधीही कारवाई करणार नाही। कारण दहशतवादी हे त्यांचं एक मोठं शस्त्र आहे आणि त्यांना वाटतं की यामुळे ते भारताला गुडघे टेकायला भाग पडेल। नक्की, म्हणजे हेमंत सर असं म्हणायचं की विश्वास ठेवायची वेळ आता निघून गेलेली आहे? ही वेळ केव्हाच निघून गेलेली होती। मी माझ्या विधानामध्ये अनेक वेळा म्हटलेलं आहे की पाकिस्तानचे संबंध हा शून्याचा पाडा आहे। हा देश कधीही सुधारणार नाही। कारण गेल्या हा म्हणजे 1 वर्षाचा इतिहास नाही, हा गेल्या 70 वर्षाचा इतिहास आहे। वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या पंतप्रधानांनी पाकिस्तानला वेगवेगळे कन्सेशन देऊन त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला। पंडित जवाहरलाल नेहरूंनी केला, लालबहादूर शास्त्रींनी केला, इंदिरा गांधींनी केला, मनमोहन सिंग यांनी केला, आता पंतप्रधान मोदी यांनी पण करायचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये यश आलेलं नाही। याचं कारण सरळ आहे की पाकिस्तान आणि भारत द्वेष इतका जास्त आहे की आणि त्यांना आता फूस देण्याकरता चीन पण उभा आहे। कारण चीनला भारताला दहशतवादी विरोधी अभियानामध्ये भारतामध्येच अडकून ठेवायचं आहे आणि भारताची आर्थिक प्रगती होऊ द्यायची नाही। त्यामुळे जर कुठल्याही अशा तज्ञांना वाटत असेल की यामुळे काही शांती होईल, सिद्धूला पुन्हा पाठवून काहीतरी आपल्याला करता येईल, तर ते अतिशय हास्यास्पद आहे। पाकिस्तानला अशा प्रकारचे कन्सेशन देऊन काहीही फायदा होणार नाही, हे आपल्याला क्लिअर पाहिजे। कुठल्याही वेळी पाकिस्तानमध्ये 40 ते 50 दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प सुरू असतात। 2 ते 2.5 हजार दहशतवाद्यांना ट्रेनिंग तिथे दिलं जातं। कुठल्याही क्षणी 250 ते 300 दहशतवादी हे भारताच्या आत LOC वरनं प्रवेश करण्याकरता तयार असतात। अशा प्रकारची परिस्थिती असताना पाकिस्तानशी बोलणं हे एक अतिशय महामूर्खपणा आहे आणि ते होणार नाही याची मला खात्री आहे। नक्की हेमंत सर, धन्यवाद आपण सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल। ब्रिगेडियर हेमंत महाजन, निवृत्त लष्करी अधिकारी आपल्यासोबत होते। त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही प्रकारच्या त्यांच्या विनंतीला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, सकारात्मक रिस्पॉन्स देणं हे अत्यंत रिस्की ठरणार आहे। त्यामुळे अशी कुठलीही कृती देशाकडून होणार नाही, पंतप्रधानांकडून होणार नाही असा विश्वास त्यांना आहे। जम्मू काश्मीरमधील नागरिकांना विशेष हक्क देणाऱ्या राज्यघटनेतील कलम 35A या कलमासंदर्भातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यामध्ये धरपकड सुरू आहे। याबाबत काही निर्णय येऊ शकतो याचा विचार करता सुरक्षा रक्षकांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले गेलेले आहेत। आपण नजर टाकूया काय आहे कलम 35A याविषयी। 1954 मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशावरून 35A या कलमाचा समावेश। कलम 35A लागू करण्यासाठी तत्कालीन सरकारकडून कलम 370 चा वापर।
जम्मू काश्मीरच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तीला संपत्ती खरेदी करता येत नाही। राज्याबाहेरील व्यक्तींना राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळत नाही। राज्याबाहेरच्या व्यक्तींना सरकारी नोकरीत संधीही उपलब्ध नसते।